नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेली आणि कांसाई निर्लक पेंटच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिव्या राजन पवार प्रभादेवीत राहतात, तर हर्षद राजेंद्र सुर्वे हे सुद्धा प्रभादेवीतच राहतात. आता दोघेही प्रभादेवीतले म्हटल्यानंतर चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह येणं स्वाभाविक आहे. नेमके कुठे भेटले, कसं जमलं आणि कधी आहे लग्न, सारच जाणून घेऊया. पवार आणि सुर्वे कुटुंबाला बोलतं करूया, दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझं नाव हर्षद राजेंद्र सुर्वे. माझं नाव दिव्या राजन पवार. त्याचा फ्रेंडली स्वभाव जास्त आवडला. तो खूप सांभाळून घेतो आणि नेहमी जिथे असेल आजूबाजूला सर्वांना हसत ठेवतो, काही ना काहीतरी जोक्स मारत वगैरे. आमच्या इथे एक फेस्टिवल होतं, त्यात ती साडी नेसून आलेली. त्यावेळेला मला असं क्लिक झालं तेव्हाच की हां बाबा हिच्यावरच मला करायचं आहे. आतापर्यंत जशी साथ दिली आहे तशीच पुढेही साथ द्यावी आणि माझ्या पाठी माझ्या कुटुंबालाही सांभाळावं, माझ्या आईचा सुद्धा एक बॅकबोन बनून राहावं अशी त्याच्याकडून अपेक्षा आहे. ती जशी आहे तशीच राहू दे, लग्नानंतरही तशीच राहील तरी मला काही हरकत नाही. मला नाही वाटत लग्नानंतर काही फरक पडेल, कारण का आम्ही अजूनपर्यंत एक चांगले मित्रासारखेच राहतो. त्याच्यामुळे पुढेही आमची ही मैत्री अशीच कायम टिकून राहील. त्याच्यामुळे वेगळा असा फरक पडेल असं काही वाटत नाही. तो आता जसा आहे तसाच मला खूप आवडतो. स्वप्न म्हणजे एकच आहे की दोघांनाही सेट व्हायचं आहे अजून व्यवस्थित. आता कुठे थोडंफार फिरवलं, पण अजून पुढे आयुष्यामध्ये खूप काही अचीव करायचं आहे. सो त्या मार्गावरती आम्ही दोघेही चालतो आहोत आणि होपफुली ते आम्ही लवकरात लवकर अचीव करू. मग आता ओळख करून देणार? हो द्या. ती माझी आई नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. ती मागे ती माझी सख्खी बहीण. नमस्कार. माझी बेस्ट फ्रेंड संचिता. ते आमचे शेजारी सुनीता काकी. त्या हर्षदच्या आत्या. त्याही काकी आहेत. नमस्कार. या साईडला तो धीर हर्षदचा भाऊ, लहान भाऊ. त्या साईडला त्याचे सर्व फ्रेंड्स. हो. आणि या साईडला सुद्धा सर्व माझे फ्रेंड्स आणि मागे माझ्या बहिणीचे मिस्टर. अरे नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. हो ना. किती तारीखला आहे लग्न? नोव्हेंबर 2020. वेळ आहे म्हणजे खूप, अजून खूप वेळ आहे. हो की नाही? हो. पण मग कुठलं बालपण कुठलं तुमचं? प्रभादेवी. कुठे? दादर सिद्धिविनायक समोर. कुठे? प्रभात सोसायटी. प्रभात सोसायटी. तुमचं बालपण कुठलं? प्रभा सोसायटी, प्रभादेवीच. तुम्ही कितव्या मजल्यावर? मी 6व्या. आणि तुम्ही? 3रा. तुमचे आई बाबा काय करतात? पप्पा जॉब करतात, आई घरीच असते. आणि तुमचे? माझी आई घरीच असते, मी जॉब करते. आता तुम्ही काय करता? वेडिंग फोटोग्राफर आहे. वेडिंग फोटोग्राफर. वेडिंग. अरे वा. पण मग कुठे काढला फोटो? काय आता हसण्यासारखं काय? नाही, फोटो नाही काढला. हां. आम्ही ॲक्च्युली एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे अगोदर बिल्डिंगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे नवरात्रीत. तर दरवर्षी डान्स पार्टनर्स असायचो. दोघांची हाईट सिमिलर होती ऑलमोस्ट थोडीफार, आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगला डान्स पण करायचो. तर दरवर्षी पार्टनर म्हटल्यानंतर हाच, म्हणजे आम्ही नाही ठरवायचो, ठरवलं जायचं डान्स सुरुवातीला. सो कितवी पासून? म्हणजे आत्ता फेब 16ला 13 वर्ष पूर्ण होते. हा, 13 वर्ष दांडिया खेळताय? बरोबर ना, 13 वर्ष झाली ना तुम्ही गरबा खेळताय. म्हणजे तेव्हापासून ओळखतो आणि गरबाही खेळतात दरवर्षी. बरोबर ना. 13 वर्षात कधी खंड नाही ना पडला? नाही, अजिबात नाही. बरं, पण मग हे तुमचीच जोडी का खेळते असं त्या बिल्डिंग मध्ये कोणाला कधी संशय नाही आला? होता ना अगोदर खूप साऱ्यांना, त्यांच्याचकडून घरातल्यांना समजलं. कुणाच्या मनात आधी आला हा विषय? माझ्या. तुमच्या? तुम्हाला काही अंदाज आला नाही. मग सुरुवात कशी झाली? ह्याने त्याच्या मित्राला सांगितलं मला विचारायला की तू तिला विचार, मला ती आवडते वगैरे. त्याचा मित्र आला, तो आहे इथे आज. कुठला? कीर्ती वाडेकर. नमस्कार. हां. तर मग आणि आमचा बिल्डिंगमध्ये ग्रुप होता, तर आम्ही असं फिरायला वगैरे जायचो सॅटर्डे संडे. तर एक दिवस आम्ही गार्डनमध्ये फिरायला गेलो, तेव्हा हा नव्हता आला तिथे. तेव्हा त्याने मला सांगितलं की हर्षद तर माहिती आहे ना तुला? म्हटलं हो. त्याला तू आवडतेस. म्हटलं बरं, मग आवडतेस तू? म्हटलं आवडते म्हणजे? तर ते विचारणं तसं होतं. मी त्यावेळेला नाहीच म्हणाले की नाही मला असं, कारण मी खूप स्टुडियस टाईपमधली मुलगी होती एकदम. तर हे सर्व विचार नव्हतेच अजिबात. तर मी त्यावेळेला नाहीच म्हणाले. म्हटलं माझ्या असं काहीच मनात नाही आहे, तो एक चांगला डान्स पार्टनर आहे, ठीक आहे, आणि अजून खूपच लहान आहोत त्या सगळ्या गोष्टींसाठी.
तो विषय तिथे संपला. त्याने ह्याला सांगितलं नाही वगैरे बोलली आहे ती. मग तुम्ही त्या बिल्डिंग मधूनच गेले. मग काय केलं? मग पुन्हा एकदा एक 4-5 महिन्यांनी म्हणजे कारण आम्ही हिचे स्कूल असायचे माझं कॉलेज, सो मग भेटायचो नाही आम्ही. तर मग काही ओकेजन्स असायचे तेव्हाच भेटणं व्हायचं. म्हणजे पूजा बोला सोसायटीची किंवा असं, नाही तर नवरात्रीत डायरेक्ट म्हणजे वर्षांनी भेटायचं. पहिले 3-4 वर्ष तर असेच होते की वर्षांनी भेटायचो आम्ही. दिसायचो दररोज, बघायचं एकमेकांना, पण बोलणं नाही व्हायचं. म्हणून ते एक 2-3 वर्षांनी गेटवे ऑफ इंडियाला गेलेलो आहे. का दोघेच? हा ती 10th मध्ये आय थिंक 10th मध्ये होती. दिली होती exam. हां 10th दिली. परीक्षा दिली हा आणि गेटवे ऑफ इंडियाला गेला. हा कोणाबरोबर? दोघंच का? असंच फिरायला. असं कसं काय? पण म्हणजे तिला- नकार होता ना तुमचा, मग का नाही गेला? तेवढ्या वेळामध्ये मग तोपर्यंत आवडायला नकार. लागला होता. नकार होकारात बदललेला. थेट गेटवे ऑफ इंडिया जे काही गाठलं म्हणजे गाठलं म्हणजे ते कसं काय? असं एकांतात बोलायचं होतं ना. हा, एकांतात गर्दीच्या ठिकाणी बोलायचं. नाही गर्दी नव्हती, आम्ही वीकडेजला गेलेलो ना. असं बरं बरं. अजिबात मग तुम्ही गर्दी गेला. तुम्ही कशा काय घरून निघाल्या? असंच काहीतरी कारण दिलं होतं, आता आठवत नाही. मैत्रिणीसोबत जाते वगैरे आणि परीक्षा संपलेली ना, त्याच्यामुळे रेस्ट्रिक्शन्स नव्हते. ते जाण्यामागची पण एक स्टोरी आहे की तोपर्यंत ही नाहीच बोलत होती. सो मी हिला सांगितलं की माझी दुसरी गर्लफ्रेंड आहे म्हणून, तिला हिचा होकार मिळावा म्हणून. सो ती थोडी टेन्स झाली. काय हो, जेव्हा कळलं की दुसरी गर्लफ्रेंड आहे तेव्हा काय वाटलं? चीड आली होती पहिला खरं तर, की असं कसं याचं लगेच माइंड चेंज झालं. बरोबर आहे, हा ऑफकोर्स, मग रागच येणार ना. स्वाभाविक हो. आहे. मग तर मी खूप याला विचारायचा प्रयत्न केला, कोण आहे ती. हा मला नाव सांगायलाच तयार नाही. कोण आहे कोण आहे म्हटलं की मला सांग तरी ना, मी पण भेटेन तिला, सांगेन माझा मित्र कसा आहे, चांगला आहे वगैरे. तर म्हणतो की नाही, तू मला गेटवे ऑफ इंडियाला चल माझ्यासोबत, तुझी ओळख करून देतो तिच्यासोबत. मी फोटो तर माझ्या फोटो होता. ह्याच्याकडे फोटो होता त्यावेळेला. माझ्या मनात धाकधूक की खरंच तिथपर्यंत येतोय बोलला, म्हटलं ती बरं कोणतरी सांगा, येईल. प्रभादेवी ते गेटवे ऑफ इंडिया गेले कसे तुम्ही? ट्रेनने एकत्र? नाही, स्टेशनला भेटलो वेगवेगळं. मी माझी वेगळी आली, हा त्याचा वेगळा आला, आणि मग एकत्र गेलो ट्रेनने. प्रवासात बोलणं झालं? हा तिच्याच बद्दल कौतुक गातोय माझ्याकडे की अशीच आहे ती, तशीच आहे. ऍक्च्युली मी हिच्याबद्दल बोलत होतो, तिला हिचेच गुण बोलत होतो, पण तिला ते नव्हतं माहिती कळलं. नाही, मला नव्हतं एवढे गुण आहेत हे तुम्हीच बघितले. हा, मग तर आरंभ तिथे पोहोचलो, सांगत होता आम्हाला काय काय असं तसं. म्हटलं आता तू सांगणारच आहेस की दाखवणारच पण आहे, कधी येते ती, मला घरी जायचंय. माझा पारा संपला होता तोपर्यंत सर्व. म्हणतो हां ठीक आहे दाखवतो. म्हटलं दाखवतो म्हणजे? बोलतो दाखवतो, थोडा वेळ थांब. तर ह्याला समजत नव्हतं कसं शो करू. तर ह्याने हळूच मग फोटो काढला आणि डिरेक्टली दिला की ही बघ. बघितला तर माझाच फोटो होता तो. तर मी एकदम स्पीचलेस झाले. म्हणलं की ओके, सो हा ह्याचा असा प्लॅन होता इन शॉर्ट, की मला कसं हे फोटो करायचं. बघितला स्वतःचा काय वाटलं तेव्हा? मला डोळ्यात पाणी आलं पटकन त्यावेळेला. मग काय नाही, मी असं हसायला लागले. त्याला अगोदर ओरडली थोडी की सरळ सरळ सांगता येत नव्हतं का, एवढं सर्व कशाला आहे. बोललं की नाही, तू कबूलच करायला तयार नव्हतीस ना. कारण हिने 2 वर्ष लावली ना सांगायला, म्हणून डोळ्यात पाणी काढायचं. पण डोळ्यातलं पाणी जेव्हा आलं तेव्हा तुम्हाला नक्की झालं काय की समुद्रापेक्षा इथे पाणी जास्त आहे गेटवे ऑफ इंडियाला, हो ना? म्हणजे इथे पाणी मुरत आहे आता. हो. पण मग तेव्हाच होकार झाला. हा हो. हो, मग तुमच्या घरी कसं कळलं? आम्हाला सांगायचीच वेळ नाही आली घरी. हा, कारण का एकाच बिल्डिंग मध्ये राहायचं असतो. मग काय रिॲक्शन? माझ्या घरातून थोडंसं होतं, कारण का मी अभ्यास वगैरे अभ्यास करणारी मुलगी. तर मम्मीला जेव्हा समजलं, बाहेर ना कळलं, असं कोणीतरी सांगितलं, तर मग तिचं तापली माझ्यावरती की नाही, तुला हे करायला मोठं केलंय का, शिक्षणाकडे लक्ष द्यायचंय. बरोबर. आणि ते पटत होतं मला पण. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही खूप कमीच बोलायचो. आम्ही बोलायचोच नाही, फक्त असं खाली वगैरे जाताना मला दिसला तर मग हसणं वगैरे तेवढं. कारण माझ्याकडे फोनच नव्हता, ह्याच्याजवळ होता फोन. मग मी कधी बाहेर गेले तर मग PCOवरना वगैरे कॉल करायचे ह्याला, तेवढंच काय ते बोलणं व्हायचं. आमची लेन ठरलेली, क्लासला जेव्हा जायची तेव्हा त्या क्लासचे जेवढे पण PCO होते त्याचे नंबर सर्व मी सेव्ह करून ठेवले माझ्याकडे. सर्व PCOचे. का? मग तो त्या PCOना त्याला कळायचं समजायचं की हिनेच केला. आला फोन. वा. नशीब स्वतःचा एक PCO नाही टाकला. ऍक्च्युली PCO होता. हो. हा. पण मग तुमच्या घरी कळल्यावर काय रिॲक्शन? माझ्या घरी हळूहळू कळत गेलं. म्हणजे पहिलं माहिती होतं की ही मुलगी आहे च्या लाईफमध्ये वगैरे,
पण ते नंतर नंतर मग हिचं घरी येणं थोडं व्हायला लागलं, तर मग मम्मीबरोबर बॉन्डिंग, बाबांबरोबर बॉन्डिंग व्हायला लागलं. मग आता साखरपुडा वगैरे झाला? हो 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 17 नोव्हेंबरला झाला. हल्ली 17 नोव्हेंबरला झाला, म्हणजे आता लग्न हो गे. मग आता काय वेगवेगळी पुढे भविष्यात ठरवतात काही गोष्टी, तर तसं तुम्ही काय काय ठरवलंच असेल ना आता? हा पुढे संसार कसं करायचा सेट वगैरे. व्हायचंय. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि या शुभेच्छा देत असताना इतकी वर्ष तुम्ही एकमेकांची मनं जपलेलीच आहेत आणि भविष्यात सुद्धा सगळ्यांची मनं जपणार हा विश्वास आहे. तेव्हा आता पहिला खेळ कुठला तो बघूया आणि तुम्हाला किती बक्षीस मिळणार तेही आम्ही सगळे अनुभवणार आहोत. 10 चेंडू तुमच्याकडे आहेत, 10 चेंडू तुमच्याकडे आहेत. इथून ते टाकायचे, ग्लासमधून पलीकडे जायला पाहिजे. तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3 4. दोघांनी मिळून 10 गुणसंख्या करायची. 4 झालेली आहे गुणसंख्या. 5 6 7 8 9 10 11 12 13. एकमेकाच्या साथीने 10 ही गुणसंख्या पार पडलेली आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हा आहे. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं आहे. काय आई, तुम्हाला हे बिल्डिंगमध्येच समजलं? हो, कोणी सांगितलं तुम्हाला? बाहेरून समजलं मला, तिच्या मैत्रिणीकडूनच. हां. म्हणजे एका बाईने सांगितलं, ही लोक दोघं ना इथे सारखे बोलत असतात बाईकवरती. बाईकवर? खाली ग्राउंडवर, हा ग्राउंडला बाईक असतात ना लावलेल्या, तिथे बोलत बसायचे. तर म्हटलं हिला म्हटलं तू काय हर्षद बरोबर सारखी बोलत असतेस, मला असं खूप वेळा कळलं आहे. नाही आम्ही सगळ्या मैत्रिणी बसतो, तो पण असतो, आम्ही बोलतो असे. ती मग ह्याला पकडलं, म्हटलं काय चाललंय त्यावेळी. हो म्हणजे माझ्यावर माझी भाची होती आणि माझा भाऊ होता. म्हटलं काय चाललंय तुझं? म्हटलं हे आता शिक्षणाचं वय आहे, हे आता असं काही करायचं नाहीये. चांगलं शिक्षण घे, चांगलं स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग विचार. मग मी तुला म्हटलं मी परवानगी देईन. ते नंतर मग तो हळूहळू सेटल होत गेला, स्वतःच्या पायावर उभा राहिला. आता मी एकदम रिलॅक्स आहे, आता खुश आहे? एकदम खुश आहे, एकदम छान आहे तो. मला अजिबात माझ्या मुलीची काळजी नाहीये. अरे वा, व्हेरी गुड. काहीच काळजी तो स्वतःच्या आई वडिलांची खूप काळजी करतो, घेतो, तिची पण खूप काळजी घेईल, अगदी विश्वास आहे. सासूबाई, काय तुमचं म्हणणं? नाही, छानच आहे, प्रश्नच नाही तिच्याबद्दल, मुलीबद्दल. काय बाबा? हां, मला सुद्धा आनंदच आहे. मग हो ना. हां, काय अपेक्षा काय आहेत सुनेकडनं? अपेक्षा काय ना, आता दोघांनी संसार चांगला करायचा बस, याच अपेक्षा आपल्या, दुसरं काहीच नाही. द्या पाठीमागे. तो मित्र कुठे गेला? त्याच्याकडे माईक द्या जरा. मला एक सांगा, इतका तुम्ही पुढे डेअरिंग करून गेला होता, पण गेटवे ऑफ इंडियाला मात्र तुम्हाला नेलं नाही. पण आता कसं वाटतंय? आता एकदम मस्त आहे, एकदम छान आहे. दोघं पण एकदम म्हणजे एकदम फ्री माइंडेड आहे आणि कधी काय आम्हाला आम्हाला काही प्रॉब्लेम असले तर आम्हाला म्हणजे एकत्र आम्ही असतो. म्हणजे काही असं काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत एकत्र. महत्वाची गोष्ट केली आहे, सुरुवात तुम्ही केली आहे. ओके. ॲक्च्युली आता थोड्या काळापूर्वी मला कळायचं की या दोघांचं भांडण झालं, कारण का आम्ही दोघं एकच फोन यूज करायचो, मी आणि दादा. सो त्यांच्यामध्ये काही भांडण झालं तर ते पण मला कळायचं. आणि मला पण खूप आधीच कळलेलं की या दोघांचं काहीतरी चाललं आहे. म्हणजे तो खिडकीवर बसून एक स्पेशल शिटी होती त्याची. कुठली? ते आता त्यालाच विचारा, ते त्यालाच विचारा. थांबा. कशी होती शिटी? आता येणार आवाज नाही. बसलाय. नाही, पण तरी सुद्धा. करेक्ट. आणि ती आमच्या गेटपर्यंत ऐकायला जायची. सो ती मग मागे वळून बघायची. मग तेव्हाच समजून झालेलं की हा दररोज सकाळी उठून शिटी का मारतो. सो त्याच्यावरनं थोडंसं झालं, समजलं. अजून कोण बोलणार आहे दोघांबद्दल? बहिणीकडे द्या. दिव्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. म्हणजे ती मनस्वी आहे, तिला जे वाटेल तेच करते, तिचे डिसिजन तीच घेते आणि आमचाही पाठिंबा असतो तिला. तिने तिच्या ह्याच्यावरती बरंच काही केलेलं आहे. म्हणजे मला प्राऊड फील होतं की तिने लहान वयामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहून खूप काही तिला सेटलही झाली आहे बऱ्यापैकी. आणि हर्षदबद्दल तर काही प्रश्नच नाही, आपलाच आहे तो, असं एक फिलिंग आहे. लहानपणी कसा होता स्वभाव बहिणीचा?
नाही नॉर्मल, थोडीशी हट्टी मस्तीखोर. पण आता खुश आहात सगळे. हो मस्त. तुम्हा दोघांसाठी हा पुढचा खेळ. चित्र काढायचं. पहिलं चित्र तुम्ही काढा. हां, आणि चित्र काढलेलं तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. कलबत्ता. अभिनंदन. न बोलता काढायचंय. नो ऍक्टिंग. फ्लॅशलाईट. सेम फील्डमध्ये असल्याचा फायदा. तो पण त्याच फील्डमध्ये. हो, हो. हा, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंट. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. माझ्यानंतर मला मागे भाऊ नाहीये, तर मम्मी एकटीच असेल ऑफकोर्स. त्याच्यामुळे मग तिला म्हणजे मी तर असेनच बघायला, पण तेवढाच बॅकअप त्याचा पण असावा, त्याने तसं सपोर्ट करावा. दुसरा म्हणजे मला अजून शिकायचं आहे पुढे, तर ते कंटिन्यू करायचं आहे. ते मी त्याला अगोदरच बोलली आहे. 3. सगळीकडे उशिरा जाणं टाळावं. कुठेही काही जायचं म्हटल्यावरती लेट करणारा हाच असतो. लग्नाचा मुहूर्त तरी पकडता की नाही? मुहूर्तावर जाताना कामाच्या वेळा. कामाच्या वेळा नाही. अच्छा अच्छा. बाकीच्या वेळा. काय हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्यांना, माझ्या आई वडिलांना, भावाला वगैरे सांभाळून घ्यावं तिने. तिला जेवण येतं चांगलं करता, पण अजून थोड्या मी फूडी असल्यामुळे वेगवेगळ्या अपेक्षा असतात थोड्या, सो त्या तिने कराव्या. काय हो. हां, 2. आणि माझ्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात, तर पुढे पण तसंच चालू राहिलं तर त्यामध्ये तिने सपोर्ट करावा मला. आज क्षमा मागायची तर कोणाची? मम्मीची मागेन आणि ताईची मागेन. कारण म्हणजे मी 10वी पर्यंत तरी ताईचं मागे शेपूट होते अगदी. ती जाणार तसं करणार. पण मग पप्पा गेल्यानंतर तिचं पण लग्न झालं, तर मग एवढी वर्ष मम्मी आणि मीच एकत्र होतो. तर मग ऑटोमॅटिकली डिसिजन मेकर आम्ही दोघी झालो आणि मीच घेत होते डिसिजन्स. तर त्याच्यामध्ये मग मी म्हणेन तसं करूया. फील करेल तर त्याचंही वाईट वाटतं. एकाच बिल्डिंग मध्ये. हो, तरी सुद्धा शेवटी स्वतःचं घर ते स्वतःचंच घर असताना, म्हणजे मी जो घरामध्ये हट्ट करते मम्मीकडे की आता मी नाही उचलणार, तू उचल, राहू दे, उद्या बघू वगैरे, तसं तर ॲटलिस्ट करताना येणार, साहजिकच आहे. पण हो, त्याला खूप जास्त मिस करते. त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी, त्यामुळे तुमचं चांगलंच होणार आहे. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आणि तुमच्या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा आणि ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. सुखी संसारासाठी शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.